गौरी जा, पटकन त्यांच्या मागोमाग जा. त्यांना काहीही लागलं, कसलीही मदत करावी लागली तर बघ जा. हो. भूक लागलीये ना तुम्हाला? काही खाल्लंय का तुम्ही? माझ्या खिशात पैसे कुठे आहेत? कुठून खायला घेणार? कोणी विचारलंही नाही आणि मी कोणाला विचारलं नाही, मागितलं नाही. मोहित्यांचा मुलगा आहे मी. आपण खायची सवय नाहीये मला. मी चहा आणते तुमच्यासाठी, थांबा. घ्या. थँक्यू. मस्त झालाय चहा. हा, खरंच तुम्ही बनवलेल्या चहात जादू आहे. म्हणजे तुमच्या हातचा एक घोट चहा प्यायलो आणि भूक गायब झाली, थकवाही गेला. खरंच. घ्या. कावेरी, इथे कुणालाही फुकट चहा पाजायचा नाही. ही टपरी मी फुकट्यांची सेवा करायला उघडलेली नाहीये. झाला का चहा पिऊ? मग आता पैसे टाका चहाचे. पैसे नाही आहेत माझ्याकडे. पैसे नाही आहेत? अहो मग चहा का प्यायला? हा, हे बघा, या जगात फुकट काहीही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनती करावीच लागते. आईच्या कमाईवर मौज करणं खूप सोपं आहे हो, पण जेव्हा स्वतःला मेहनत करावी लागते, शून्यातून सुरुवात करावी लागते, तेव्हा आयुष्याची खरी किंमत कळते. पैसे नाही आहेत म्हणे. पैसे नाही आहेत ना तुमच्याकडे? मग आमच्याकडे काम करा, पैसे कमवा आणि फेडा चहाचे पैसे. तात्या हो,
तुझ्या आजच्या दिवसातली थोडीशी कमाई देशील? तात्या, नका ना असं करू. त्यांना सवय नाहीये अशा कामांची. कळू दे त्यांना. त्यांच्या आईने सुद्धा कधीतरी कप भाषा विसरल्याच असतील की. त्या पैशावर हे माच करतायत ना, ते पैसे कमवण्यासाठी त्यांच्या आईला किती मेहनत करावी लागली असेल कळूच दे त्यांना. थँक्स. तात्या, केलं काम. माझी कमाई. ही तुमची कमाई. तात्या, हे घ्या. हे तुमच्या चहाचे पैसे. पुढल्या वेळेस येईन तेव्हा हक्काने कष्टाने कमवलेल्या पैशाने चहा प्यायला येईल. येतो मी. गौरी, जा पटकन त्यांच्या मागोमाग जा. त्यांना काहीही लागलं, कसलीही मदत करावी लागली तर बघ जा. हो. दादा, नमस्कार. मला जरा कामाची गरज होती. काही काम मिळेल? नाही नाही, इथे काही काम नाही, या तुम्ही. हो, नाही नाही, तुम्ही हे जे करताय ना हे सुद्धा करू शकतो मी. करू का? नाही नाही, तुम्हाला इथे ठेवलं तर माझी नोकरी जाईल. नाही नाही, ठीक आहे. या तुम्ही. तुमच्या ओळखीत कुठे काही काम मिळेल का? नाही नाही, माझ्या ओळखीचं कोण नाही.
दादा नमस्कार. 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 काही काम आहे का? कसलं काम? काय येतं तुला? नाही मला काही येत नाही, पण तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगाल ते करेन. आम्हीच इथं रोजीवरती आहात. काय देणार काम तुम्हाला? नाही तसं नाही, काही काम. बापू नमस्कार. अरे मला गडी पाहिजे होता एक, तू देणार होतास ना. मला एक माणूस पाहिजे अर्जंट. हो मी आहे ना, मी करेन. तू करशील? हो चल मग बस गाडीवर. येतो. हे काम आहे आपलं, जमेल का? चालेल. चालेल ना, मग घे हत्याराने लाग कामाला. पण काय काम आहे ते कोण सांगेल? तो पांडू आहे ना, तो सांगेल समजवून. ते का? हम्म. थँक्यू. एक मिनिट, ते कपडे बदल आधी. फावडा घ्यायची, माती काढायची आणि घमेल्यात टाकायची. कळलं? ठीक आहे. हा. अरे कुठलायच? शहरातलं दिसतंय. तुला जमणार नाही काम. होय ना, तुला नाही जमणार. तू जसं काम करतोयस ना, त्याच्यावरून असं वाटतंय तुला असल्या कामाची सवय नाही. नाही जमेल जमेल, जमणार कसं नाही. सवय नाही आहे, पण प्रयत्न करावे लागतील ना. जमेल जमेल, करतो मी. अरे काय झालं झालं. चल चल.
साखर संपली आहे छोटू. हे काय गौरी कुठे आहे? माहित नाही, म्हणजे जाताना सांगून नाही गेली. कुठे गेली आणि आणि अशी न सांगता कुठे जाते? अगं, इथे एवढी कामं पडली आहेत आणि कुठे जाते ही? आली आली. गौऱ्या कुठे गेली होतीस? तात्या, ते मी कॉलेजला गेले नव्हते ना, मग मी मैत्रिणीला सांगायला गेले होते की मी आजही येणार नाहीये. अगं पण मग त्याच्यासाठी जायची गरज काय होती? फोन करू शकत होतीस ना तू. केला होता पण तिने उचलला नाही तात्या. अगं मग तिने फोन उचलला नाही तर परत करायचा, नाहीतर तिने केला असता तुला फोन. त्याच्यासाठी जायची गरज काय होती? हो, पण तात्या मला असं वाटलं ती करेल न करेल, म्हणून मग प्रत्यक्ष भेटून सांगावं. आणि तात्या, अहो, मला प्रोजेक्टचं पण काम होतं तिथे. पुरे पुरे यापुढे मला न सांगता कुठेही जायचं नाही, कळलं? आजपर्यंत बापाचं प्रेम बघितलंय, आता राग दाखवायला लावू नका. चला कामाला लागा. ओ नार्वेकर, कुठे गेलेत राज सर? ताई, त्यांना चिऱ्याच्या खाणीत काम मिळालंय. चिऱ्याच्या खाणीत? त्यांना कसं जमेल? त्यांना नाही जमणारी कामं. नाहीच जमलं त्यांना. चिरे उचलताना हाताला लागलं त्यांच्या. काय? आणि अगं ताई, तिथे खूप लोक होती म्हणून मला जाऊन बघता पण आलं नाही. मी आलेच.